राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी अध्यक्ष निवृत्ती अण्णा बांदल यांच्या मातोश्री कैलासवासी श्रीमती सोनाबाई ज्ञानोबा बांदल यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणामध्ये नुकताच संपन्न झालाय। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समाज प्रबोधनपर कीर्तनानं कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे। इंदुरीकर यांच्या कीर्तनाला हडपसर, उंटरी, महम्मदवाडी परिसरातील नागरिकांनी अलोट गर्दी या निमित्तानं झालेली होती। सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। कार्यक्रमाला उपस्थित व्यक्तींचा या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुस्तक देऊन सन्मान करण्यात आलाय। खरं तर कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा घेतलेला आहे, पण दुःख आहे आई मी दवाखान्यात असताना आई गेली। लिव्हरचं ऑपरेशन होतं आणि आयुष्यभर आई माझ्याबरोबर राहिली, पण आईला मला भेटता आलं नाही। आईचा कार्यक्रम गावला नाही। खऱ्या अर्थानं आई ही आम्हाला चारही मुलांना चांगली शिकवण दिली। चांगली शिकवण देऊन आमचं गावामध्ये गेले 35 वर्षे आम्ही आईच्यामुळं गावात राजकारण करतो। वडाजेवाडीमध्ये 15 वर्षे आमचे भाऊ, एक उपसरपंच होता, एक सरपंच होता। उंडरीमध्ये मी स्वतः उपसरपंच, सरपंच, आमची भाऊजाई उपसरपंच, आमची सुनबाई ग्रामपंचायत सदस्य, असा हे आमचा परिवार। खऱ्या अर्थानं आमच्या परिवारावरती प्रेम करणारे अनेक लोक आहेत, पण आज ह्या दिवशी थोडं पावसाने हे केल्यामुळं कार्यक्रमाला थोडं गालबोट लागल्यासारखं होतं आहे, पण तरीसुद्धा ह्या ठिकाणी सगळे लोक येणार आहेत। मी आईच्या पुण्य सुमाराला आईची आठवण आमच्या चारही भावांना आयुष्यभर राहावा म्हणून वरिसरात घरी केलं आणि आजचा पाहुण्यांकरता या ठिकाणी कार्यक्रम केला। आणि ते कार्यक्रम करत असताना ह्या बऱ्याचशा अडचणी इथं तयार झाल्या, पण त्याच्यावर सुद्धा मात करून आमच्या पुत्याने पोरांनी शेजारच्या बाजूला 6 लाख रुपये घालून मांडव टाकला। सकाळी पाठ 4 वाजल्यापासून त्या मांडवाचं काम चाललं आहे आणि पोरं खऱ्या अर्थानं अतिशय हा सगळा खर्च आमचा पुतण्या आणि मुलगा यांनी ठरवलं होतं आईचं कार्यक्रम मोठा करायचा, आणि त्यांनी त्यांचं बोललेलं खरं करण्याकरता आज हा एवढा मोठा कार्यक्रम आहे। पावसामुळं थोडं येते आल्यामुळं पोरं म्हणले नाही येते येऊ शकत, आपण अख्खा परत एक दुसरं शेड बांधू आणि लोकांना जेवणाची सुविधा व्हावा असं त्या पोरांनी काम केलं। मी खऱ्या अर्थानं ह्या दोन्ही मुलांचं कौतुक करतो की मी दवाखान्यात असताना आई वारली, मला कळून नाही दिलं। त्यांनी गणपती होते, त्यांनी मी म्हणतो आईला फोन द्या, आईला फोन द्या, पण ते झालं नाही। त्यांनी मला सांगितलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आई गेल्यामुळं माझे आयुष्यभर जे मी केलेलं सगळं वाया गेलं। आईने मी असताना गेली असते तर मला वेगळं वाटलं असतं। आईने मुलांनी हे काम केलं। गणपतीमध्ये आईच्या 10व्या 13व्या दिवशी मला सांगितलं की आई आपली गेलेली आहे आणि तुम्हाला नाही सांगितलं आम्ही अण्णा। त्यामुळं कायमस्वरूपी आईची आठवण राहणार असं एवढं 2 शब्द बोलतो आणि या ठिकाणी थांबतो। राजकीय वारसा तुम्हाला सगळ्या कुटुंबाला आहे, तर नवीन या ठिकाणी निवडणूक येत आहेत, तर काय सांगाल आपण? काही नाही, निवडणुकाला मी 100% इच्छुक आहे। गेले 4 वर्ष मी सातत्यानं लोकांची सेवा करतो आहे। रात्रंदिवस मी सेवा करतो आहे लोकांची। आजही कार्यक्रम होता, आत्ता 6 वाजेपर्यंत मी दादाच्या दौऱ्यात होतो। आत्ता 6 वाजता महम्मदवाडीत आल्यावर दादानी सांगितलं आज आईचा तुमच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे अण्णा, तुम्ही आता महम्मदवाडीतून डायरेक्ट कार्यालयात जा। मला यायचं होतं, पण मला मुंबईला मीटिंग लागली आणि त्या मीटिंगमुळं अण्णा मी येऊ शकत नाही। तुम्ही तब्येतीला सांभाळा, तुमचं बाकी सगळं काम होणार आहे, पण तब्येत आहे तर सगळे। आत्ता दादाचं माझं 6 वाजता बोलणं झालं आणि दादानी मला कार्यालयातून इथं पाठवलं। आमचा प्रभागसुद्धा 41चा हा मोठा झालेला आहे आणि त्या प्रभागामध्ये सर्व आपल्याला मानणारा वर्ग आहे।
गोरगरिबामध्ये मी गेले 4-5 वर्षे गेले 35 वर्षे आमच्या कुटुंबाची गावाकरता भागाकरता सेवा आहे. त्याचं फळ शेवटच्या ह्या 2025च्या 26च्या इलेक्शनमध्ये ते आम्हाला मिळेल असं माझा विश्वास आहे. आणि त्या विश्वासाला धरून मी येणाऱ्या महानगरपालिकेत मला जर तिकीट दिलं तर मी 4ही बी लोक राष्ट्रवादीची निवडून आणणार हे मी दादाला सुद्धा शब्द दिला आहे. आणि आत्ता सुद्धा देतो आहे की बाबा उंडरीमध्ये तुम्ही 2 तिकीटं द्या, एक सचिन गुल्हेला द्या, एक मला द्या. आणि 4ही लोकांची जबाबदारी आमच्यावर आहे. फारुख नाना हा आमच्याबरोबर आहे. आता चौथा माणूस कोण दादा देतील, पण त्या माणसाकरता आम्ही वाट बघणार नाही. आम्ही तिघं मिळून चौथा माणूस निवडून आणू ह्या ठिकाणी मी आवाहन करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो.